स्वामी भक्तांनो, असेच तुमचे नशीब बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा स्वामींचा दिव्य संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात मोठी खुशखबरी येईल आणि जे तुझ्या मनात आहे ना तीच गोड बातमी आज बाळा तुला मिळणार आहे, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच तुम्ही ऐका। स्वामी भक्तांनो, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात। आणि असं आयुष्य तुम्ही समाधानी आणि चांगल्या रीतीने जगायचं आहे। झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानांपर्यंत पोहोचते, त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते। सेवा सर्वांची करावी, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस कधीच करू शकत नाही। म्हणून फक्त परमेश्वराची सेवा आपल्याला मनापासून नक्कीच करायची आहे। माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा आणि मग बघा किती माणसं तुमच्या बरोबर जोडली जातात ते। आणि लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं, जे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणच जात नाही असं आपण नक्कीच वागलं पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमचे परीक्षा घेतो आणि तेव्हा लोक यांना दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात। दुःख हे प्रकृती संबंधाने असते आणि सुख हे ईश्वराच्या सानिध्यात असते। सुख वसे एके ठाई बहु पायी संताचिया, आणि म्हणून सुख फक्त नक्कीच देवाच्या पायाशी आपल्याला मिळू शकते। आणि चूक ही आयुष्याचं एक पान आहे, माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे। गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक मात्र कधी गमावू नका। आणि माणूस जन्म आहे, चुकीही होणारच, पण पहिल्या चुकीतून शिका आणि परत ती चूक करण्या वाचून स्वतःला नक्कीच तुम्ही आवरले पाहिजे। आणि स्वतःला आवरले तर तुम्ही त्यातून भरपूर मोठा बोधही घेऊ शकता आणि भरपूर मोठी शिकवणही तुम्हाला मिळू शकते। लक्षात ठेवा, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ, आणि जे जीवन घडवतात ते असतात आपले स्वामी समर्थ। आणि म्हणून त्या स्वामी समर्थांना आपण नक्कीच भरपूर काही गोष्टी या त्यांना सेवेच्या मार्फत आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यांची सेवा आणि नामस्मरण नक्कीच करायचे आहे। माणसाचा जवळचा शत्रू राग आहे। राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि जीवनात तो यशस्वी होऊन भरपूर काही प्राप्तही करू शकतो। म्हणून स्वामी म्हणतात, ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्या नसण्याची पोकळी जाणवत असते। केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका। आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल पण मी पाहतोय असं स्वामी म्हणतात, आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच। वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते, आपलेपणाही खूप पण जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते आणि ते वेळच दाखवणार सुद्धा आहे। म्हणून आपण त्या वेळेला नक्कीच आपण त्या गोष्टी करायच्या सुद्धा आहे। आणि आपलं बाकी काही नाही तर एकच गोष्ट चुकत आहे, ती म्हणजे आपण आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या सोडून नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहोत। पण जर आपण स्वतःला घडवण्यासाठी आपला वेळ दिला तर आयुष्यात एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असू। फक्त आपला कम्फर्ट झोनने आपल्याला रोखून ठेवले आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून तुम्ही नक्कीच भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये करू शकता आणि घडवू शकता। म्हणून आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करण्याचे सोडून देता ना तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते। एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते आणि तीच गोष्ट आपल्याला जिंकूनही देत असते। म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर आपण पाहिलेलं मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ लागणार नाही। आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर स्वप्नच राहील, वेळ नाही लागणार। आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आपणच आणि ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेलच। म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच, फक्त असावा लागतो तो थोडा संयम। बराच वेळ आपण आयुष्याचे सोडत असलेले कठीण प्रश्न वेळेनुसार आपोआप सुटतात। म्हणून स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून संयम बाळगला पाहिजे, आणि तो संयम बाळगला की तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळत जाते आणि हळूहळू सगळं काही नीट होणारही आहे।
म्हणून नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसत असते, आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं आणि तेच तुम्हाला करायचं आहे. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जाते, आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला वायफळ खर्च हा करावा लागत नाही. म्हणून कुणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज कधीच भासणार नाही, आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत, आणि ती औषधे तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. आणि मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो, आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मात्र करावे लागेल. आणि भाग्य संधी देते, पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकते. आणि प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा देते. आणि म्हणूनच वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. आणि घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता पण येते, फक्त आपल्याला ती बदलवता आली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे असते. प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो, आणि उत्तर त्याच्या सोबतच असते. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतोच हे मात्र नक्की. आणि ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूप आहेत. तुम्ही जे खेळ खेळणारे आणि जिंकणारे गेम चेंजर व्हा, आणि मग तुम्हाला सर्व लोक मान सन्मान नक्कीच देतील. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि उमजणारही नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण दुसऱ्याची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही, आणि इतिहास ते थांबवूही शकत नाही. प्रत्येक स्थितीला वेगवेगळा मनुष्य, वेगवेगळी लोकांची नोंद ही त्याला ठेवावी लागत असते. म्हणून संधीची वाट बघताना निराश कधी होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक नक्कीच होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावाच लागेल. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो, आणि निश्चित आपण चांगली कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय कधीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त अट एक घातली की डिझेल तोच प्रयत्न करेल, आणि झिजेल ना तोच चमकेल, आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही, आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा ध्येय पूर्णही होत नाही हे मात्र निश्चित. आणि जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर निराशा होऊ नका, कारण कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात, आणि सुंदर मार्ग ते आपल्याला काढूनही देत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे, आणि तुम्ही नक्कीच जिंकण्याकडे लक्षही दिले पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे मात्र असतात, आणि ती वर्षे तुम्ही नक्कीच नीट तुम्ही समजून घेतली पाहिजे. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव, आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार मात्र करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा
आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. आणि तो कसा घडेल, मग त्याची नक्कीच बदनामी झाल्यावर तो नक्कीच चांगल्या मार्गाला असेल तर चांगल्या मार्गाने तो प्रवास आपला सुरू ठेवत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला कधीही वाटू शकत नाही. आणि जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र सापडत असतात, कारण त्या जगाने त्या लोकांना वेड्यात काढलेलं असतं, पण ती लोक नवीन इतिहास मात्र घडवत असतात. आणि आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात. आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की मग कसे करायचे याचा मार्ग आपल्याला सापडतोच. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. आणि ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. आणि मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्याला हातात आहे. आणि ते आपण नक्कीच स्वतः ठरवू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतो आणि पुढे घेऊन जात असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील, आणि ते सुरू करणारच आहेत. म्हणून जीवन जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा, आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने मात्र जगायला शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग मात्र होत नाही. आणि प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे देत असतात. आणि कार्यात यश मिळो व न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरूही होत असतो. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते. आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदतही करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा हारल्यानंतर सुरुवातही केलीच पाहिजे. काय माहिती तेव्हा तुम्हाला यश हे मिळून जाईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका. कारण सूर्य रोज मावळताना दिसतो, पण कधीच तो मावळत नाही, कारण तो आपलं पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ना ते मिळवल्याशिवाय कधीही तुम्ही शांत बसू नका. आणि संधी अनेकदा आपले दार थोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याच हातात असते. आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा, आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते, इतकेच लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवले तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी नक्कीच उभं राहील. आणि अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचण्याची. आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते, हे मात्र निश्चित. आणि पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो पूर्णपणे संपत असतो. आणि आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला पोहोचवेल. आणि नक्कीच तुम्ही काही गोष्टी कराल त्याच्या अगोदर त्याची बोल नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडून काढू नये आणि कुणाजवळही बोलू नये. एकदा दिवस किती वाईट असला ना तरी 24 तासात तो संपतच असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले प्रयत्न अजून वाढवलेही पाहिजे. आणि वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका. आणि कधीही तुम्ही चांगल्या मार्गाला लागा आणि चांगले बनण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच मनापासून केला पाहिजे. आणि ध्येय एवढे मोठे निवडा की त्यासमोर येणारी संकटे लहान वाटू लागतील. त्या संकटांना तुम्ही न डगमगता सामोरे नक्कीच गेले पाहिजे. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक दिवस जग तुमच्यासमोर नक्कीच असेल आणि तुम्हाला नक्कीच मुजरा करेल. म्हणून आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल ना तर तिथे नशिबाला पण कमीपणा आपल्याला घ्यावाच लागतो आणि ते नशीब पण आपल्या समोर झुकतही असते. म्हणून जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा असतेच.
आणि तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करत असता, आणि तुम्ही काम करत असता ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्हाला अत्यानंद आनंद होत असतो. आणि जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही हे मात्र निश्चित. आणि अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालावा. आणि विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून तुमच्यावर असणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर नक्कीच करा. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी मात्र होत नाही. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा. आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य नक्कीच मनापासून जगा. संकटे आल्यावर लपून काही होत नाही, त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे नक्कीच झाले पाहिजे. आणि कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतही असतो. आणि उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून पुस्तकही तुम्ही वाचलेच पाहिजे. आणि ते पुस्तक वाचल्याने ज्ञान तुम्हाला भरपूर मिळतही असते. आणि काळीज कधीच दगडासारखं नसतं. मनावर झालेल्या अन्याय व अत्याचारांमुळे त्या मनुष्याच्या संवेदना दगडासारख्या अविचल होऊन जात असतात. आणि एखाद्याला आयुष्यात उभे करण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही. त्या व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग दाखवून साथ देणे म्हणजे आयुष्यात उभे केल्यासारखंच आहे. आणि काही जणांना घर सोडून वृद्धाश्रमात नाईलाजाने जावं लागतं, तर काही जणांचं वृद्धाश्रम हेच हक्काचं मात्र घर असतं. आणि आपण तसं कधी करू नये. मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे, त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो. जिंकलात तर तुमची वा वा, आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून आपण जायला पाहिजे. पण त्या नक्कीच जीवनासोबत आपण लढायला मात्र शिकलं पाहिजे. आणि पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठणकाठ स्वच्छ होत नाही. आणि विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रीता होत नाही. म्हणून मनही तुमचे कधीतरी भरूनही आले पाहिजे. आणि आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची ताकद आणि किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसती. रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल ही पुरेशी मात्र असते. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे. कारण आपण अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. आणि कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी नक्कीच तुम्ही वाटून घ्या. आली की घरचं घरपण टिकून राहतं. आणि म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणते नुकसान झाले नाही पाहिजे. आणि अशी भावना ज्यांच्याजवळ असते ना, तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. आणि पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ तुम्ही नक्कीच काढायला हवा. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, तर त्या घरात चांगले वातावरण नक्कीच असणे गरजेचे चांगले आहे. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल ना तर उत्कृष्ट वाचक व्हाल, पण त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल. आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून तसंच तुम्ही करायला हवं. आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात, तर ते शिकवत असतात. आणि एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा मात्र देत राहील. आणि खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी आपल्याला लागत असते. आणि तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. आणि मित्रांनो, सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसांची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही तुम्ही घडवलाच पाहिजे. आणि रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच आपल्याजवळ नक्कीच येत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि जीवनामध्ये इतकी मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आखले त्यानुसार कार्य सुद्धा करायलाच हवे. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुमची प्रयत्नच केला नसेल तर मग ते अमान्य आहे आणि ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. आयुष्यात धडपड
आणि पडझड तर चालूच राहते. मग आपण धडपड का सोडायची? आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत करत यश हे नक्कीच मिळत असते. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. तुमच्या आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम नक्कीच करत राहा. आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे. मित्रांनो, संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी इतिहास बदलू शकतात आणि ती पुढेही जाऊ शकतात. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो आणि तो वास्तव स्वीकारतो आणि वास्तवानुसार पुढे आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास कधी सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी ही सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि त्याला पुढे घेऊन जा. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही तुमच्या इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असते आणि तुम्ही पुढे गेलेले असतात. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. आणि लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात. आणि म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे नक्कीच यश मिळते. आणि यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्यांची गरज मात्र असते. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येत असतात. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. आणि विझरलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. त्याला प्रकाश हा मिळणार आहे आणि त्याला यशही मिळणारच आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन, असं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः परिश्रम घेतले पाहिजेत. आणि ज्यांची स्वप्ने ही दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्र, जिद्दीने उड्डाण सफल होते आणि जिद्दीने तुम्ही उड्डाण करायलाही हवी. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. आणि आपली शक्ती भूतकाळाशी वाढण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी कधीच होणार नाही. आणि पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी धाडस हे करावे लागेल आणि तो धाडस करेल आणि तुम्ही तुमच्या धाडसाने त्याच्याशी लढू शकाल. म्हणून यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू मात्र ठेवत असतो. आणि उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे चांगले होईल आणि सगळे व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा तर ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे मात्र असले पाहिजे. आणि यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यात नक्कीच असायला हवे. म्हणून नेहमी जिंकणाराच महान नसतो तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. दुनिया तुमचे कौतुक मात्र मनापासून करत असते. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असायला हवा. आणि माणसाने मन पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही या अडचणी आल्याशिवाय कधीही आपल्याला कळत नाही. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईलच आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल हे मात्र निश्चित. आणि लक्षात ठेवा,
सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता आणि तुम्ही परिपूर्ण बनायच्या नादात असाल तर तुमची प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधीही तयार होऊ शकत नाही. कारण कोणताही शॉर्टकट यशासाठी आपण आजमावू शकत नाही, कारण त्यात भरपूर धोका असतो आणि आपल्याला यश मिळस्तोवर आपण चुकीच्या मार्गाला गेलेलो असतो. म्हणून आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ते मदतही करतील. आणि आयुष्यात झालेला त्रास विसरून कधी तुम्ही गेला पाहिजे, आणि पण त्यातून घेतलेला धडा कधी तुम्ही विसरू नका. आणि ओळखींमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे आणि सगळे काही तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये इतके बल हे निर्माण झालेले असते. म्हणून जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचाच खेळ आहे. आणि पण प्रयत्न तुम्ही इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडणार आहे. आणि छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक मात्र असतो आणि तो सर्व काही आपल्याला शिकवत असतो. म्हणून एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरत असते. आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. आणि यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकतात. आणि यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. म्हणून मित्रांनो, अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते. आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवत असते. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. आणि कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. म्हणून अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही. आणि आयुष्यात काही काळ वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करायला शिका. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभाही करू शकते. म्हणून आपण कोणावर किती शंका घ्यायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे स्वतःलाच ठरवायचे असते. आणि आयुष्यात तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि ते भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो. आणि एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान कधी गहाण टाकायचा नाही, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुम्हाला मिळवायची असते. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचे असते. पूर्ण करण्याची जिगर असेल तरच मग स्वप्न बघण्यात अर्थ आहे, नाहीतर मग तुम्ही त्यासाठी नुसतंच बळजबरीने लढत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर. चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी, आणि ते चालण्याची जिद्दच तुम्हाला यश मिळवून देत असते. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आणि तुलना ही तुम्हाला करावी, पण कधी कोणाची अवहेलना कधी करू नये, कारण आपण जे पेरत असतो तेच मात्र उगवत असते. आणि पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही सापडतच असते. आणि आयुष्यात आज येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. आणि दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले असते. आणि स्वतः आपण त्या कामाला नक्कीच वेळ सुद्धा देतो असतो आणि त्या कामामध्ये रममाण होऊन जात असतो. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा
कधीच थांबवू शकत नाही आणि स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच हिरे मात्र सापडत असतात आणि तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज कधी पडणार नाही आणि तुमची ओळख ही सर्वत्र असेल. आणि मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. आणि अपयशाच्या कठीण खडकाखालीच या यशाच्या पाण्याचा झरा मात्र असतो. आणि लोकांना वाटणारे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष हा करावा लागत असतो. आणि प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि यशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते आणि जुगार खेळूनच आपण ते नक्कीच आजमावू शकतो. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला कधी पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नक्कीच उरत नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकृती तुम्हाला जिथे जिथे नेईल तिथे पूर्णपणे विश्वास ठेवून चालत राहणं हे तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि स्वामी जिथे नेतील आणि स्वामी जे करायला लावतील ते तुम्हाला नक्कीच करावंच लागेल. स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे, देवा मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी माहिती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे. आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील. आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल. आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल. मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही. म्हणून हीच प्रार्थना तुम्हाला स्वामींकडे करायची आहे. स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो. आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय. आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला. आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं. स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. हे मात्र निश्चितच खरं आहे. अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा, कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो. आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल. म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहत असते. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण वरती येऊन जात असते. म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे तयार करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच लीन व्हायचे आहे. मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचूही शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं वचन फक्त लक्षात ठेवा. आणि ते वचन म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे.
माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे निश्चिंत राहायला हवं. पाहून दुर्लक्ष करू नका. सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेतला नाही पाहिजे, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण नक्कीच होईल. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे न माळा, न सोहळे न ओळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो. माझे स्वामी आहे भोळे भाळे. आणि असेच आपले स्वामी आहेत भोळे. म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, येऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते, नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो, जग आपल्याला तसेच दिसते. आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या घरी तुळशी फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. आणि जिथे सुबंकरोती होते तिथे संस्काराची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाहीये आणि बिना आळस करता आपल्याला काम करत राहायचे आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका, नक्कीच जिद्दीने लढत राहा. आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगला असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोडं. आणि असंच तुमच्या जीवनाचं कोडं हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करत राहायची आहे. दिवसभरात प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कोणीच असू शकत नाही. लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे आणि ती तोंडावर ओढली तर पाय हुगडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड हुगडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद परत देतात आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते, फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काही उरत नाही आणि काही आपण मागूही शकत नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं हे सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत.
तुमचं आणि सुखाचं जन्मजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं हे स्वामींचरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणी बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास. स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. होण महाराजांचे दास, म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व हे बनत जाते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात, हेही खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतःच रुजवून घ्या आणि बघा, जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे आणि हे जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते. हे तितकंच खरं आहे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधी विसरू नका आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्या हृदयातून कुणासाठी आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजेत. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल आणि अगदी आश्चर्यकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नाहीये आणि पोहून दाखवायचं आहे. स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर किती वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म सुद्धा आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे आहे. तो माणूस सर्वात श्रीमंत असतो, हेही तितकंच खरं आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर त्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे असे स्वामी आपल्याला म्हणत असतात आणि स्वामी त्यांनाच, त्या भक्तांनाच स्वामी आधार देतात आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांना आपण नमन करून
जीवनात आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच आणि तीच इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती कितीही कठोर वागली तरी आपले चांगले कर्म कधीच सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळं त्याची प्राप्त होत असतात. मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरण मध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करतात आणि ते आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे. त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना जगणे. आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आले नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीही होणार नाही. करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मन अगदी निर्मळ ठेवायला हवं आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर भक्ती आहे ना, मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. असे आहेत आपले स्वामी आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या आज्ञेच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही हे आपल्याला कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी ही दिसत असते. फक्त ते आपण ओळखायला हवी आणि ते ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा करणे खूप सोपे आहे. खूप जणाला वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड आहे, खूप सारे नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण हे सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण करा. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. अहो, आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली श्रद्धा आणि इच्छा नक्कीच असली पाहिजे. म्हणून आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं आपले स्वामी म्हणतात. म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे, तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत सुद्धा आहे. फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि ती निर्मळ मनाने फक्त करा. देव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे स्वामी, आणि ते स्वामी आपल्या अप्रत्यक्षपणे
सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी माणूस असतो आणि त्याचाच विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काही दिले पाहिजे. श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याला कळणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हाच नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही तर नाम घेणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला नक्कीच येईल. आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि तुम्ही पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तीकडे 2 गोष्टी असतात. एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे. कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि पुढे तुम्ही आयुष्यात नक्कीच जाल. ही संधी देव आपल्याला देत असतो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतड असो किंवा मग काट्या कुट्यातला असो तो पार करतोच आणि ती प्रगती तो करून दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील तर त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी. त्यासाठी रस्ताही खडतड हवा. म्हणून जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतील व सदैव त्याच्या पाठीशीही नक्कीच राहतील. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जातात त्या कर्मांना सेवा असे आपण म्हणत असतो. जो सर्व बघतोय तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे यातही तितकंच तथ्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे आणि ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे.
म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, पण दुसरे पान मात्र त्याने तसेच ठेवले आणि कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्या पानावर लिहिले जाते आणि तसे ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून कर्म हे जगासमोर किती चांगलेपणाचा देखावा केला ना, तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या आपल्याला नक्कीच भोगावे लागत असतात. म्हणून दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. असे आपण स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य तुमचं सुंदर आणि अगदी छान होऊन जाईल. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला जरूर मिळत असते. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज व्याज परत करतात आणि ते नक्कीच करतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. फक्त ते आपल्याला कळत नाही आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात. फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाही. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. कोणाला भीती आहे की देव सगळं बघतोय आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळही तशीच भेटत जात असतात. म्हणून परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ती धावून येते. मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी सुद्धा तुमची मदत नक्कीच करू शकतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला आत्तापासून सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा अभय मंत्र आपल्याला स्वामींनी दिलाय. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील आणि तो तुमच्या दाराशी येऊन उभा नक्कीच राहील. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. एवढीच प्रार्थना आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी करू इच्छितो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर हे नेहमी यशस्वी व्हाल आणि जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरु माऊली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी शेवटपर्यंत चांगला असतो. फक्त त्याने जीवनामध्ये येऊन चांगली कर्म नक्कीच केली पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. स्वामी सेवेचे फूल हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं. उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं.
नामस्मरण खत घालून ते उमलायचं असतं आणि दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फूल चांगल्या निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचं प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगलवर सापडत नाही आणि ते आपल्याला मिळणार देखील नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून तो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामीवर निस्वार्थ मनाने भक्तिभाव हवा व त्याची श्रद्धा हवी. म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? अहो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत, आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतही असतात. कारण स्वामी आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे. नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून चालायचा आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही, हे तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून पुढे चालत राहायचे आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. मग तशीच पाठ तुम्हाला फिरवायची नाहीये आणि तुम्ही अगदी अंतःकरणापासून देवाकडे सर्व काही मागायचं आहे आणि त्याप्रमाणे देव तुम्हाला दिलंही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. मित्रांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत, ज्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुम्ही जे काही अनुभवला असाल ते कमेंट करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन, गोड आणि अत्यंत भाग्यात चमत्कार घडून आणणारा संदेश बघण्यासाठी. मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.